नमस्कार. भाजपला पार्टी विथ डिफरन्स असं म्हटलं जातं. पार्टी विथ डिफरन्स म्हणजे भाजप स्वतःला खूप प्रामाणिक सज्जन पक्ष समजतो, भ्रष्ट नाही असा दावा करतो आणि पक्षशिस्तीचं पालन पक्षाचे कार्यकर्ते करतात असा भाजपच्या नेत्यांचा दावा आहे. हा दावा नेहमीच खरा असतो असं नाही. बऱ्याच वेळेला या दाव्यांना फटका बसताना आपण बघितलेला आहे. औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यामध्ये असा फटका खूप बसलेला आहे. पक्षशिस्त धाब्यावर बसवली गेली आहे आणि मनमानेल तशा पद्धतीनं पक्ष चालवला जातो आहे. आता हे कसं हेच आपण पाहणार आहोत. मी आहे सुशील कुलकर्णी आणि आपण पाहत आहात अनलायझर. औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांच्यामध्ये एक मोठी अस्थिरतेची भावना आहे. नुसती कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नाही तर वर्षानुवर्षापासून ज्यांनी भाजपसाठी काम केलं आहे, 4 दशकं आपली भाजपसाठी खपवलेली आहेत, त्या नेत्यांच्या मनामध्ये ही असुरक्षिततेची आणि अस्थिरतेची भावना निर्माण होते आहे. पहिले आहेत बबनराव लोणीकर, जे जालन्याचे आहेत. बबनराव लोणीकर अनेक वेळा आमदार राहिलेले आहेत. मागच्या टर्ममध्ये ते पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री देखील होते. बबनराव लोणीकरांचं खातं जाणार अशा अनेक वेळेला अफवा येऊन सुद्धा बबनराव आपल्या मंत्रिपदावर कायम राहिले. आता याच बबनराव लोणीकरांना जालना जिल्ह्यामध्ये डावललं जात आहे. त्यांच्या शिफारशी नाकारल्या जात आहेत आणि कार्यकारिणी घोषित करताना, म्हणजे जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित करताना बबनरावांचा एकही माणूस कार्यकारिणीत असणार नाही याची काळजी घेतली जाते आहे. जेव्हा बबनराव चिडतात तेव्हा आणखी काही कार्यकारिणी घोषित करायची राहिली आहे असं देखील सांगितलं जातं आणि मग शेवटी बबनराव आपली स्वतंत्र कार्यकारिणी घोषित करतात. हे असं का घडतं आहे तर तिथे रावसाहेब दानवे जे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांचे चिरंजीव संतोष दानवे जे आमदार देखील आहेत, त्या जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांनी आपली कार्यकारिणी घोषित करताना लोणीकरांचा कट्टर समर्थक कोणीही या कार्यकारिणीत येणार नाही याची काळजी घेतली आहे. परिणाम, लोणीकरांच्या समर्थकांमध्ये एक प्रचंड अस्वस्थता. दानवेंचा मतदारसंघ हा जालना लोकसभा मतदारसंघ असला तरीही त्याच्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातले 3 विधानसभा मतदारसंघ येतात तर जालन्यातले 3 विधानसभा मतदारसंघ येतात. घनसावंगी, परतूरसारखी 2 विधानसभा मतदारसंघ जी परभणी लोकसभा मतदारसंघात जातात ती मात्र दानवेंच्या कक्षात येत नाहीत, मतदारसंघात येत नाहीत. आणि याच तालुक्यातल्या, याच 2-3 तालुक्यातल्या म्हणजे मंठा, परतूर, अंबड, घनसावंगी या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांवर जालना जिल्ह्यामध्ये सतत अन्याय होतो आहे ही भावना वाढीला लागलेली आहे. एका जिल्ह्यातली 4 तालुके उपेक्षित ठेवायची आणि बाकीच्या तालुक्यांवर मेहरनजर दाखवायची हीच परंपरा रावसाहेब दानवेंनी कायम ठेवलेली आहे. कारण एकच की लोकसभा मतदारसंघात आपला फायदा व्हावा आणि जिल्ह्यात भाजपचं दुसरं तुल्यबळ नेतृत्व विकसित होऊ नये. मुळात लोणीकर हे जुने जाणते, अनेक वर्षापासून भाजपचे निष्ठावंत असलेले, सत्ता येवो जावो भाजपसोबत राहिलेले अशा स्वरूपाचे ते आमदार आहेत. लोणीकरांनी भाजपमध्ये काम करताना भाजप वाढवण्याचं काम केलं आहे तर आमदार दानवे आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपल्याच परिवाराचं महत्त्व वाढवण्याचं काम केलेलं आहे. ते कसं तर भास्कर दानवे हे उपाध्यक्ष आहेत, संतोष दानवे हे अध्यक्ष आहेत, रावसाहेबांच्या एक कन्या पांडे ह्या जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि जिल्हा परिषदेच्या मध्ये पांडे या अध्यक्ष व्हाव्यात यासाठी दानवेंनी काय काय खेळी केल्या आणि कशा स्वरूपामध्ये भाजपचा अध्यक्ष बनवण्याची शक्यता उलथवून टाकली आणि ते दुसऱ्या पक्षाला पद बहाल करून टाकलं हे सर्वश्रुत आहे. आता कार्यकारिणीच्या निमित्तानं सर्वच कार्यकर्त्यांना डावलल्या गेल्यामुळं बबनराव लोणीकर अस्वस्थ झालेत. आता ही अस्वस्थता पक्षाच्या प्रमुखांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम बबनराव लोणीकर करतायत, पण जाणीवपूर्वक सतत बबनराव लोणीकर अस्वस्थ व्हावेत यासाठीची व्यवस्था दानवे परिवारांच्याकडून केली जाते आहे. आता ही अस्वस्थता कुठल्या थराला जाईल, हे मतभेद कुठल्या टोकाला जातील हे भाजपच्या नेतृत्वालाही तपासावं लागेल आणि राजकारणाच्या, जालना जिल्ह्याच्या राजकारणाच्या अभ्यासकांसाठी सुद्धा हे खूप महत्त्वाचं असणार आहे. आता पुढचा विषय, औरंगाबादमध्ये ही अस्वस्थता आहे. हरिभाऊ बागडे यांच्या समर्थकांना औरंगाबाद ग्रामीणच्या कार्यकारिणीमध्ये डावलण्यात आलं आहे. औरंगाबादच्या 2 कार्यकारिण्या आहेत. औरंगाबाद शहर जिल्हा एक वेगळी आहे
आणि औरंगाबाद ग्रामीण अशी एक वेगळी कार्यकारिणी आहे. शहर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेकांच्या शिफारशी डावलण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं रावसाहेब दानवेंचे समर्थक जास्तीत जास्त प्रमाणात या कार्यकारिणीमध्ये दिसतात. बाकीच्यांनी ज्यांनी जोर लावला त्यांचे एखाद दुसरे समर्थक या कार्यकारिणीमध्ये आलेले आहेत. पण औरंगाबाद ग्रामीणच्या कार्यकारिणीवर संपूर्णतः रावसाहेब दानवेंचाच वर्चस्मा दिसतो आहे. कारण जे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आवताडे, जे माजी महापौर देखील होते, म्हणजे ग्रामीणचे अध्यक्ष महापौर राहिलेला व्यक्ती आहे, ते दानवेंचे समर्थक आहेत, दानवेंच्या गटातले आहेत आणि त्यांनी दानवेंच्या इच्छेनुसारच त्यांच्या गटातल्या माणसांना मोठी पदं दिलेली आहेत. इथे हरिभाऊ बागडेंच्यासारख्या जुन्या जाणत्या निष्णात कार्यकर्त्याला डावलण्यात आलेलं आहे. खरं तर हरिभाऊ बागडे नुसते भाजपचे नाहीत तर संघ परिवाराचे आहेत, ज्यांना संघ संस्कारात वाढले म्हणून भाजपमध्ये मानाचं स्थान मिळालेलं आहे. त्याच हरिभाऊ बागडेंना, ज्यांना विधानसभेचं अध्यक्षपद भाजपनं सन्मानानं दिलेलं होतं, ज्यावेळी पहिलं युती सरकार आलं त्यावेळेला सुद्धा हरिभाऊ बागडे मंत्री होते, अगदी मानाचे मंत्री होते. त्या हरिभाऊ बागडेंची उपेक्षा आता केली जाते आहे. नानांचं कोणीच ऐकत नसेल, नानांना पक्षात स्थान नसेल तर नानाचा समर्थक म्हणून तरी राहायचं की नाही हा प्रश्न नानांच्या कार्यकर्त्यांना पडलेला आहे. हरिभाऊ बागडे नाना या नावानं ओळखले जातात. त्यामुळे नानांच्या समर्थकांमध्ये अशी एक अस्वस्थता आहे की आता आपल्याला या पक्षामध्ये मानाचं स्थान मिळणार नाही, कारण आपण नानांचे समर्थक आहोत. हरिभाऊ बागडेंनी उपाध्यक्षपदासाठी, सरचिटणीस पदासाठी जी म्हणून नावं दिलेली होती, ती नावं रावसाहेब दानवे यांनी जाणीवपूर्वक वगळली आहेत. आता हरिभाऊ बागडेंच्या समर्थकांमध्ये सुद्धा ही मोठ्या प्रमाणामध्ये अस्वस्थता आहे. हरिभाऊ बागडे आणि बबनराव लोणीकर दोन्हीही मराठा समाजाचे मोठे कार्यकर्ते आहेत. त्यामुळं मराठा समाजाला रावसाहेब दानवे व्यतिरिक्त अन्य कुणालाही मोठं होता येऊ नये याची काळजी रावसाहेब दानवे घेतचा गट घेतोय की काय असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. शहरामध्येही हा प्रश्न निर्माण झाला होता. समीर राजूरकर ज्यांना सरचिटणीस केलं गेलं आहे ते ॲक्टिव्ह नाहीत असं दानवेंनी जाहीर विधान केलेलं होतं आणि त्यांच्या नियुक्तीला विरोध देखील केलेला होता. पण समीर राजूरकरांच्या जे समर्थक मंडळी राजकारणामध्ये होते मोठे, त्यांनी जोर लावला आणि समीर राजूरकरांना सरचिटणीसपद मिळालं. खरं तर दीर्घ काळानंतर समीर राजूरकरांना कुठलं तरी भाजपचं पद मिळालेलं होतं. समीर राजूरकर हे देखील मराठा समाजाचे आहेत, त्यांना देखील रावसाहेब दानवेंनी मोठा विरोध केलेला होता. जे म्हणून भाजपतले मराठा नेते मोठे होऊ शकतात किंवा मोठे आहेत अशा मंडळींना तीव्रतर विरोध करत मराठवाड्यामध्ये मराठा समाजाचं आपलं एकमेव नेतृत्व राहावं याची काळजी रावसाहेब दानवे घेत आहेत. आता लातूरच्या संभाजी पाटील निलंगेकरांना औरंगाबाद शहराची जबाबदारी देण्यात आलेली आहे. ते यात काही बदल करतील, ते यात लक्ष घालतील आणि ही यंत्रणा सुधारतील का हा मोठा प्रश्न आहे. खरं तर हरिभाऊ बागडेंना यावेळी याच्या आधी देखील जिल्हा परिषद निवडणुकींच्या मध्ये डावलण्याचं काम करण्यात आलेलं होतं. त्यामुळे हरिभाऊ राजीनामा देण्याच्या मनस्थितीत सुद्धा आलेले होते, पण कशीबशी हरिभाऊंची समजूत काढण्यात आली. आता पुन्हा परत कार्यकारिणीच्या निमित्तानं हरिभाऊ भाजपात फारसे महत्त्वाचे नाहीत हे दाखवण्याचा प्रयत्न दानवे गटाच्याकडून होतो आहे आणि हाच प्रयत्न मोठा त्रासदायक ठरतोय हरिभाऊ बागडे यांच्यासाठी. जालन्यातले लोणीकर आणि औरंगाबादमधले बागडे या दोघांनाही डावलून भाजपलाच विकसित होता येईल का हा मोठा प्रश्न आहे. नव्या कार्यकर्त्यांच्या जोरावर, नव्या व्यक्तींच्या जोरावर भाजप वाढू शकेल कदाचित, पण जुन्या माणसाचं खत करून भाजप मोठी होणार आहे का, भाजपची वाढ होणार आहे का हाही मोठा प्रश्न आहे. तो भाजपच्या कार्यकर्त्यांना जसा पडला आहे तसा माध्यमांना देखील पडलेला आहे. आता भाजप दानवेंची बाजू घेऊन आपल्या जुन्या नेत्यांना बाजूला टाकते की दानवेंना व्यसन घालते हे बघणं औत्सुक्याचं आहे. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी आणि आपण पाहत आहात अॅनालायझर न्यूज. अॅनालायझरला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा आणि त्यासोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अॅनालायझरच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.